महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिक आणि व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे। जनसेवा प्रतिष्ठान शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सुयश मेहता यांचे प्रतिपादन। विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि व्यावसायिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन दापोली ज्ञानदीप ट्रस्टचे चेअरमन सुरेश मेहता यांनी जनसेवा प्रतिष्ठान संचलित श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ प्राथमिक शाळा पोलादपूरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना व्यक्त केले। ते पुढे म्हणाले की ही शाळा ज्याप्रमाणे कार्य करत आहे असे मला वाटते, कारण मी शाळेच्या पाहिलेल्या ॲक्टिव्हिटीज आणि इतर विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच विविध उपक्रम आणि नियोजन हे फार वाखाणण्याजोगे आहे। आम्ही सुद्धा दापोलीसारख्या ठिकाणी ज्ञानदीप ट्रस्ट या नावाने शाळा चालवत आहोत। या शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी या भविष्यामध्ये उत्तम प्रकारचा नागरिक कशा प्रकारे तयार होईल यावर जास्त भर दिला जातो। विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण एकच व त्यांच्या अर्थार्जनासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी देणारे नसून तर ते भविष्यामध्ये एक देशाचा सुजाण नागरिक तयार करून त्याचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे आणि हे मोलाचे शिक्षण विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच दिले पाहिजे, असे मौलिक मार्गदर्शन मेहता यांनी केले। श्रीमती प्रभावती रामचंद्र शेठ प्राथमिक शाळा ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले। या स्नेहसंमेलनासाठी सुयश मेहता दापोली ज्ञानदीप ट्रस्टचे चेअरमन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्नेहा मेहता, संस्था अध्यक्ष मिलिंद शहा, माजी नगराध्यक्ष तथा संस्था ट्रस्टी अश्विनी गांधी, नगरसेवक विनायक दीक्षित, पत्रकार सचिन मेहता, पोलादपूर केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत उतेकर, मुख्याध्यापक विकास मांढरे, शाळा व संस्था पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून व टाकाऊपासून टिकाऊ हे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलादपूरच्या नगराध्यक्षा स्नेहा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने शाळा अनेक स्तरावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देत आहे व त्यासाठी शिक्षकही प्रयत्न करत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास मांढरे यांनी केले तर सूत्रसंचालन अजय येरुणकर सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले। आभार बालवाडीच्या मुख्याध्यापिका काजल चिकणे यांनी केले। स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी सादर केलेल्या नृत्यकला यांना प्रेक्षकातून भरभरून प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। या शाळेतील त्याचप्रमाणे या शाळेतून शिक्षण पूर्ण करून पोलीस शिक्षणासाठी अशा ठिकाणी माझे त्या सर्व विद्यार्थी इतर आपला एक पालक वर्ग त्यांना देखील आग्रहाची विनंती की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा अजून तरी भाग